ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। या ठिकाणी चालू असणारा कठोपनिषद आणि कठोपनिषदाच्या माध्यमातून मागच्या पाठामध्ये आपण 8वा आणि 9वा असणारा मंत्र त्या ठिकाणी पूर्ण केला की अशा प्रकारे अतिथी जो आहे हा अतिथी त्या ठिकाणी गेला. कोण? नचिकेता. कुठे गेला? यमाच्या घरी गेला. आणि काय झालं? यमराज त्या ठिकाणी नव्हते आणि मग काय झालं? त्या ठिकाणी तो 3 दिवस तसाच उपाशी राहिला. आणि त्यानंतर यमराज ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं किंवा त्यांना सांगितलं की असा असा या ठिकाणी हा ब्राह्मण वटू या ठिकाणी आलेला आहे आणि 3 दिवस काही न खाता आपल्या इथे राहिलेला आहे. आणि मी हा झालेला अपराध त्या सगळ्याचं वर्णन मागच्या पाठामध्ये पाहिलं. म्हणून अशा ठिकाणी मागच्या पाठामध्ये आपण पाहत होतो पंचमहायज्ञाचं असणारं प्रकरण. हे पंचमहायज्ञ म्हणजे काय त्या विषयावर आपण पाहतो की 5 असणारे महायज्ञ कोणकोणते ते आपण मागच्या पाठाला पाहिलं. कोणकोणता? ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि अतिथीयज्ञ. याला म्हणतो आपण पंचमहायज्ञ. गृहस्थी आश्रमी जे आहेत त्या गृहस्थी आश्रमी लोकांनी प्रतिदिन हे पंचमहायज्ञ करावेत असं शास्त्राने त्या ठिकाणी विधान केलेलं आहे. मग त्याच्यामागचं कारण का करावे त्याच्यासाठी शास्त्र म्हणतं पंचसूना गृहस्थस्य चुल्लीपेशन्यपस्करः कण्णनी चोदकुंभश्च बद्धते यास्त्रुवाहयन. की या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या घरामध्ये महिला असेल पुरुष असेल ज्यावेळेस काम करत असताना त्या ठिकाणी असणारे सूक्ष्म जीव जंतू यांचं काय होते? हिंसा होते. ती हिंसा त्याची होऊ नये किंवा ती झालेली जी हिंसा आहे त्याच्याबद्दल असणारं प्रायश्चित्त. 5 ठिकाणं कोणती की ज्या ठिकाणी प्राकर्षाने हिंसा होत राहते सूक्ष्म जंतूची? ते सांगितलं काय? चूल. घरामध्ये आता चुली, आता हे सगळं पूर्वीचं प्रकरण चाललेलं आहे. चूल असेल, नंतर जातं जे आपण ज्याच्यावर धान्य दळतो, त्यानंतर झाडू, त्यानंतर उख जे आपण हे करतो आणि नंतर कुंभ म्हणजे पाण्याचे असणारे रांजण किंवा माठ. ही जी 5 स्थानं आहे या 5 स्थानामध्ये काय होतं? सूक्ष्म जीवजंतूची असणारी हिंसा सांगितली. आणि म्हणून त्यापासून जे पातक लागतं त्या पातकापासून मुक्ती व्हावी याकरता शास्त्राने पंचमहायज्ञाचं या ठिकाणी काय केलंय? आवाहन केलंय का? हे नित्य सांगितलंय. नित्य जी कर्म आहे या नित्यकर्मामध्ये पंचमहायज्ञ सुद्धा नित्य सांगितलंय. त्या ठिकाणी शास्त्राने 4 प्रकारची आपल्याला कर्म सांगितली. कोणकोणती? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. नित्य म्हणजे केलंच पाहिजे. अकरणे प्रत्यवायः सांगितलं. जे केलंच पाहिजे प्रतिदिन त्याला नित्यकर्म म्हणतात. आणि अशा नित्यकर्मामध्ये हे पंचमहायज्ञ त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये असणारे कोणकोणते? पहिला सांगितला कोणता? ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे मागच्या पाठाला सांगितलं आपण शास्त्रीय विचारांचे किंवा अध्ययन आणि अध्यापन अथवा सद्ग्रंथाचं असणारं वाचन, श्रवण, मनन, चिंतन हा जो यज्ञ आहे याला आपण म्हणतो ब्रह्मयज्ञ. सद्ग्रंथाचं अध्ययन आणि अध्यापन ब्रह्मयज्ञ सांगितला. दुसरा सांगितला देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे काय? तर देवतांचं असणारं पूजन. आपल्याकडे असणारं जे असणारे देवता जे आहेत त्या संपूर्ण देवतांचं असणारं पूजन दुसऱ्यामध्ये सांगितलं देवयज्ञामध्ये. त्यानंतर सांगितलं पितृयज्ञ म्हणजे आपले जे पितर आहेत त्या पितरांना उद्देशून ज्या आपण तर्पणा आदी करतो तर सांगला पितृयज्ञ. त्यानंतर भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे आपल्या आसपास असणारे प्राणी मात्र किंवा इतर जे सूक्ष्म आहेत त्या सर्वांकरता म्हणून बलिवैश्वानर नावाचा एक त्या ठिकाणी
विधी केला जातो. त्यामध्ये प्रत्येकाच्या अनुषंगाने जेवढे घटक इथं कार्यरत आहेत या प्रत्येकाला एक 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 घास अन्न देण्याची प्रथा असते. त्याला पहिली वैश्वानर प्रयोग असं म्हणतात. तो असणारा भूतयज्ञ. तद्व्यतिरिक्त त्याच्यामध्ये पुन्हा उपयज्ञ म्हणून सांगितले. काय सांगितलं? पंच जे आहे प्राणीमात्र त्यांच्याकरता म्हणून मग गोग्रास सांगितला. नंतर कुत्र्याला असणारा एक श्वानबली म्हणजे कुत्र्याला असणारा एक घास सांगितला. कावळ्यासाठी असणारा एक घास सांगितला. अन्य देवता ज्या आहेत या संपूर्ण सृष्टीमंडलावर कार्यरत त्यांच्यासाठी एक घास सांगितला. आणि पिपिलिका म्हणजे मुंगी म्हणजे एवढं सूक्ष्म विचार करणारं हे आपली असणारी संस्कृती आहे. तिच्यासाठी सुद्धा म्हणून एक घास त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे याला सांगितला भूतयज्ञ. आणि शेवटचा सांगितला अतिथी यज्ञ म्हणजे जे कोणी दारामध्ये त्यावेळेस येणारे आहेत त्या सर्वांना सांगितलं भोजनच करून जावं. अशा प्रकारचे असणारे काय हे पंचमहायज्ञ गृहस्थींनी नित्य करावे असं या ठिकाणी शास्त्र सांगतं. आणि या ठिकाणी मग काय झालं? या ठिकाणी नचिकेता आल्यानंतर आता हा कोण आहे? अतिथी आहे. आणि अतिथीच्या अनुषंगाने तर काय झालं पाहिजे? आदर मान सत्कार. अतिथी देवो भव या अनुषंगाने त्याचा संपूर्ण आतिथ्य आपण म्हणतो. जे येतात त्या अतिथी अभ्यागत त्यांचं काय करतो आपण? आतिथ्य म्हणजे सत्कार. पाणी, चहा, पाणी, गूळ काय जे असेल तर त्यानंतर 2 शब्द. त्यानंतर तुम्ही जेवणार उठणार काय असणार ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये येत. परंतु या ठिकाणी नचिकेता आल्यानंतर यमराज त्यांच्या कार्यक्रमानिमित्त किंवा कार्यानिमित्त आता त्यांना काय एका ठिकाणी बसून चालणार नाही. प्राणाहरण सगळ्यांचं प्राणहरण करायचं आहे म्हणून गेले असतील कुठेतरी. मग ते गेले ते किती दिवस गेले? 3 दिवस 3 रात्री बाहेरच राहिले. मग नचिकेता त्या ठिकाणी 3 दिवस 3 रात्री. मग काय हा आलेला आहे अतिथी. परंतु काही न घेता मी भेटल्यानंतर काय असेल ते घेईल असं सांगून त्या ठिकाणी तसंच राहतो. यमराज त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे असणारे मंत्री आदी त्यांना सांगतात की असा असा या ठिकाणी हा वटू या ठिकाणी आला आहे. ब्रह्मचारी या ठिकाणी आलेला आहे आणि तो 3 दिवस असाच राहिलेला आहे. आपण काय करा? त्याची पहिल्यांदा बाकी काही कार्य न करता तो जो वटू आहे त्या वटूची पहिल्यांदा काय करा? अर्घ्य पाद्य आसन आदी देऊन काय करा? त्याचं प्रथम पूजन करा. आणि त्यानंतर बाकी काय असेल ते आपण पहा. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी काय करतात की यमराज त्या ठिकाणी नचिकेताला काय करतात? नचिकेताचं त्या ठिकाणी पूजन केल्यानंतर मग आता यमराज म्हणतात आता 3 दिवस हे नचिकेता हे ब्रह्मचारी वटू तुम्ही या ठिकाणी थांबलात त्याबद्दल काय करा? ही माझ्याकडनं हा काय झाला? अपराध झालेला आहे. आणि आता ह्या अपराधाच्या बद्दल तुम्ही काय करा? माझ्याकडनं 3 प्रकारचे असणारे वर तुम्ही काय करा? मागून घ्या. ते असणारा मंत्र 10व्या मंत्राच्या माध्यमातून ते सगळं सांगण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. काय? नचिकेत म्हणाला काय यदी तुम्ही जर वर देऊ इच्छितात मग कोणता वर देतात? तर ते या ठिकाणी कोण? नचिकेत म्हणतोय. काय म्हणतोय? काय? शांत. मंत्र क्रमांक 10 काय म्हणतोय नचिकेत? शांत संकल्पस्मना यथा स्यात् वीतमन्यर्गौतमापि मृत्योः तत्प्रसृष्टं मापि वदेत् प्रदीत एतत्त्रयाणां प्रथमं वरं वृणे. 3 वर जे आपण देतात त्या 3 वरामध्ये सांगितला. पहिला वर काय सांगितला? की वडील जे माझ्यावर अत्यंत काय झालेत? कोपाविष्ट झालेले आहेत. अत्यंत क्रोध त्यांना माझ्यावर निर्माण झालेला आहे. म्हणून त्यांचा जो राग आहे तो राग काय होऊ दे? पहिल्यांदा त्यांचा असणारा राग शांत होऊ दे. मी या ठिकाणून पुन्हा ज्यावेळेस मृत्यूलोकामध्ये जाईल त्यावेळेस माझ्याशी त्यांचा असणारा संवाद पूर्वी पार जसा होता त्याप्रमाणेच राहू दे. नंतर मला हा नचिकेता आलेला आहे म्हणूनच ग्रहण करू दे. कारण आता हा कुठनं जाणार आहे? यमलोकातून जायचं आहे. मग यमलोकातून परत गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये दुसरा काही भावना निर्माण होऊ नये. हा माझाच पुत्र आहे, हा नचिकेताच आहे या भावनेनेच आमचा संवाद होऊ दे. म्हणजे अशा प्रकारे पहिल्या मंत्राच्या द्वारे वडील जे क्रोधित झालेले आहे तो वडिलांचा क्रोध शांत करून
आमच्यामधील परस्पर जो व्यवहार आहे हा व्यवहार काय व्हा व्यवस्थित पूर्वपार जसा चालत आहे त्याप्रमाणेच चालावा. हा काय करतोय नचिकेता यमाकडे पहिला वर मागून घेतोय. म्हणून शांत संकल्प हा अत्यंत शांत मनसा काय म्हणतात हे यमराज काय ज्यामुळे माझे पिता वाजश्रवस माझ्या प्रती शांत संकल्प प्रसन्न चित्त व क्रोधरहित हो. काय हो शांत त्यांच्या मनामध्ये संकल्प माझ्याबद्दल शांत असावा. नंतर त्यांचं चित्त जे आहे हे चित्त कसं झालं पाहिजे प्रसन्न चित्त असावे. नंतर जो माझ्यावर क्रोध निर्माण झालेला आहे हे क्रोधरहित होवं. तथा आपण मला पुन्हा मृत्यूलोकी पाठवल्यानंतर आपण आता तुम्ही या ठिकाणी मला पुन्हा ज्यावेळेस मृत्यूलोकी पाठवाल म्हणजे माझ्या घरी पाठवाल त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे आपण मला पुन्हा मृत्यूलोकी पाठवल्यावर मला ओळखून त्यांनी ओळखलं पाहिजे की हा माझा पुत्र आहे. आता हा मृत्यूलोकातून कोण आला आहे हे आणखी काही दुसरं काय आलंय का माझ्या पुत्राच्या ऐवजी म्हणजे असे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ नये. हो हा माझाच पुत्र आहे की ज्याला मी काय क्रोधाने यमसदनी पाठवलं होतं तोच पुन्हा आलाय. त्याच्या बदल्यात दुसरा कोणी आला नाही. भूत प्रेत पिशाच वगैरे कोणी या ठिकाणी आलेला नाही असा त्याच्या मागचा तात्पर्य. कारण त्या अनुषंगाने भूत प्रेत पिशाच म्हणतात तसे घाबरतील त्या प्रकारे व्यवहार करतील. पण तो व्यवहार आमच्यामध्ये होऊ नये. मला जसं पूर्व चालत होते तसा आमचा व्यवहार होता त्याचप्रमाणे आणि त्याच अनुषंगाने नचिकेताच आलेला आहे. या अनुषंगाने त्यांनी हे करावं. मला ओळखून काय केलं पाहिजे माझ्याशी त्यांनी काय केला वार्तालाप केला पाहिजे आणि मला ओळखलं पाहिजे की बस हा दुसरा कोणी नाही. मी रागाच्या वरात जरी याला त्या ठिकाणी पाठवलं होतं ते हा दुसरा तिसरा कोणी नाही तर मग हा कोण आहे हा माझा असणारा पुत्र नचिकेताच आहे. अशा प्रकारे त्यांनी मला ओळखलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपण सांगितलेल्या 3 वरातील प्रथम वर मी मागत आहे. आणि अशा प्रकारे जे तुम्ही मला 3 वर दिलेले आहेत त्या 3 वरामधला पहिला वर माझ्या वडील जे माझ्या गुरुजीत झालेले आहेत त्यांचा क्रोध पूर्ण काय होतोय शांत संकल्प हा सुमन हा. अशा प्रकारे शांत संकल्प सुमना म्हणजे त्यांचं मन आता काय सुस्थितीत त्यावेळेस किंचित क्रोधात होते. कार्य व्यग्रतेमध्ये होते की सगळ्यांना द्यायचंय हे द्यायचं ते द्यायचं त्याला ती गाय द्यायची ह्याला ही गाय द्यायची याला दक्षिणा द्यायची. या कार्यामध्ये काय होते आत्ता अत्यंत व्यग्र होते. त्याच्यामध्येच मी जाऊन विचारलं मला कुणाला देणार. मग त्यामुळे काय झालं त्यांना किंचित त्या ठिकाणी मनामध्ये क्रोध निर्माण झाला. त्या क्रोधाच्या भरात पण आता कसं आहे आता सगळं कार्य संपन्न झालेलं आहे. आपल्या आपण गडबड असली की एखादा काहीतरी मध्ये कोण बोलला तर आपण काहीतरी रागाच्या भरात बोलतो तू त्याला थांब रे हे असं झालं ते तसं झालं. पण नंतर सगळं कार्य शांत झाल्यानंतर मग ज्यावेळेस बसलेलं असेल शांत त्यावेळेस विचारावं एखादा प्रश्न कोणाला कधी अशा प्रकारे शांत झाल्यानंतरच विचारल्यानंतर मग त्याचं यथायोग्य समाधान होतात. म्हणजे अशा प्रकारे त्यांचा असणारा क्रोध पूर्णपणे नाश होऊन त्यांनी मला ओळखावं हा असणारा पहिला वर या ठिकाणी नचिकेत मागत आहे. आचार्यांचं असणारं भाष्य आचार्य काय म्हणतात 10व्या मंत्रावरचं भाष्यामध्ये शांत संकल्प उपशांत संकल्प यस्य मां प्रतीयम प्राप्य किन्नु करिष्यति मम पुत्र इति स शांत संकल्पः सुमनाः प्रसन्नमनाश्च यथा स्यात् वीतमन्युर्विगतः रोषश्च गौतमो मम पिता मां प्रति हे मृत्यो किंच त्वत्प्रसृष्टं त्वया विनिर्मुक्तं प्रेषितं गृहं प्रति माम अभिवदेत प्रतीतो लब्धः. अशा प्रकारे काय ज्या प्रकारे माझे वडील कोण गौतम माझ्या प्रती शांत संकल्प म्हणजे अर्थात ज्याचा असा संकल्प शांत झालेला आहे आता काय सुप्रसन्न झालेत मनामध्ये शांत झालेले आहेत. त्यामुळे आता मनामध्ये कुठल्याही प्रकारची व्यग्रता नाही शांत मनसा आहेत आणि म्हणून अशा प्रकारे माझ्या प्रती शांत संकल्प म्हणजे आता माझ्या प्रती त्यांचा असणारा जो क्रोध आहे पहिल्यांदा त्यावेळेस क्रोधामध्ये पाठवलंय पण आता गेल्यानंतर काय त्यांनी शांत मनसा काय केलं पाहिजे माझा स्वीकार केला पाहिजे. अर्थात ज्याचा असा संकल्प शांत झाला असेल की माझा पुत्र यमराजाकडे जाऊन काय करणार
हा जो संकल्प होता तो आता शांत झाला आहे. त्यानंतर सुमनहा म्हणजे प्रसन्न चित्त. हा सुमनहा म्हणजे आता त्यांचं चित्त काय झालेलं असेल, प्रसन्न झालेलं आहे. वीतमन्यु म्हणजे क्रोधरहित. हा वीतमन्यू शब्दाचा अर्थ या ठिकाणी आचार्यांनी केला. आचार्यांचं भाष्याचं व्याख्यान चाललंय. काय म्हणतात, वीतमन्यू म्हणजे क्रोधरहित, त्यांच्या मनामध्ये आता कुठल्याही प्रकारचा क्रोध नाही असे. मग काय, हे यमराज, आपणाकडून ज्यावेळेस मी घरी जाईल त्यावेळेस ते माझ्याशी हा आपलाच पुत्र आहे असे समजून संवाद करतील. आता घरी गेल्यानंतर माझाच पुत्र आलेला आहे अशा अनुषंगानेच काय करतील, ते माझ्याशी संवाद करतील. येथे आपल्या वडिलांना प्रसन्न स्वरूप प्रयोजनाचं आहे. तर प्रयोजन काय, हा वर मागण्याचं प्रयोजन हेच की आपले वडील प्रसन्न स्वरूप व्हावेत. वडील जे आहेत ते काय प्रसन्न हवे. त्यावेळेस ठीक आहे, कामाच्या व्यग्रतेमुळे मी काहीतरी लहान असल्यामुळे काय मध्ये मध्ये बोललो असेल, त्यामुळे माझा क्रोध झाला असेल, त्या क्रोधाच्या भरात मला तुमच्याकडे पाठवलं असेल, ते सगळं ठीक आहे. परंतु आता कार्यव्यग्रता संपलेली आहे. आता कशा आहेत, आता शांत संकल्प झालेले आहेत, सुमनहा झालेले आहे. आणि एखाद्याला आपली गोष्ट सांगायची असेल तर गडबडीत कधी सांगायची नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्त्वदर्शनासंग्रह. तद्विद्धी प्रणिपातेन, नंतर परिप्रश्नेन सेवया, त्या ठिकाणी गेल्यानंतर काय केलं पाहिजे, पहिल्यांदा साष्टांग दंडवत, नंतर सेवा त्या ठिकाणी असणारी गुरुकुलामध्ये आश्रमामध्ये गेल्यानंतर, आणि नंतर प्रतिप्रश्न. शांत ज्यावेळेस वाटतील की आता बाबा हे सगळ्यातून काय होईल, आता मुक्त झालेले आहेत, शांत झालेले आहेत, सगळे आता त्यांचा विधी जो आहे नित्यविधी वगैरे काय जे आहे ते सगळे परिपूर्ण होऊन आता गुरु काय झालेले आहेत, शांत आता बसलेले आहेत. त्याच वेळे प्रतिप्रश्न. मग त्यांना वाटलं तर उपदेक्षन्ति ते ज्ञानम सांगितलं. प्रश्न केल्यानंतर लगेच उत्तर देतील असं नाही की तू प्रश्न केला लगेच मी उत्तर दिलं असं नाही. त्यांना वाटलं उपदेक्षन्ति ते ज्ञानम, त्यांना ज्यावेळेस वाटेल त्याच वेळेस किंवा लक्षात ठेवतील की ठीक आहे, तुझा असा प्रश्न आहे, त्यावर काय जे असेल ते प्रश्नाचं उत्तर मी देतो, लक्षात ठेवून नंतर काही काळाने उत्तर देतील. तसं मग ते काय झालं, शांत संकल्प. हा सुमन, हा मन काय पाहिजे, स्थिर पाहिजे. एखाद्याला विचारायचं असेल तर व्यग्रतेमध्ये जर गेलो आणि एखाद्याला विचारायचं आपण विचारलं तर ते काम होतं, कधी कधी चांगलं काम सुद्धा बिघडतं. तसं बिघडू नये. आणि म्हणून येथे माझ्या वडिलांचे प्रसन्न स्वरूप प्रयोजनच आहे. मी माझ्या 3 वरामधील प्रथम वराने तेच मागत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे जे 3 वर आपण सांगितलेले आहेत त्या 3 वरामध्ये पहिला वर, माझे वडील माझ्यावर प्रसन्न व्हावेत आणि माझा स्वीकार करावा, हा पहिला वर. त्यानंतर 11व्या मंत्रामध्ये पुन्हा यम म्हणाले. यम काय म्हणतात 11व्या मंत्रात, मृत्यू उवाच. यम म्हणाले काय, यथा पुरस्तात् भविता प्रतीता औद्दालकीरारुणी मत्प्रसृष्टा सुखं रात्री शयितावीत मन्युः त्वां ददृशवान् मृत्युमुखात् प्रमुक्तम्. काय म्हणतात यम की काय, ठीक आहे नचिकेता, तू जसा म्हटलायस ना त्याप्रमाणेच काय माझ्याकडून प्रेरित होऊन अरुणपुत्र उद्दालक तुझा पूर्वीप्रमाणेच तुला समजेल किंवा स्वीकार करेल. काय माझ्याकडनं की माझ्या प्रेरणेने हा तुला जो वर आहे त्या वराच्या अनुषंगाने ते काय करतील, निश्चितपणे त्यांचं नाव उद्दालक या ठिकाणी घेतलं. अरुणपुत्र अनेक नावं असतात. अलग आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये काय म्हणतो आपण, टोपण नाव एकच असतं त्यांचं. पण प्रसिद्ध दुसऱ्या नावानेच होतो. थोडक्यात आपल्याकडे सगळ्या बालकाचं नाव आपण काय म्हणतो, ज्ञानेश्वर हे नाव ठेवतो. परंतु प्रसिद्ध काय होतो सगळीकडे, माऊली. मग सगळे त्याला काय म्हणतात, माऊली. अशा प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे असणारे अनेक नाव घेतली. मग त्या ठिकाणी काय, अरुणपुत्र, उद्दालका हे सगळे त्यांच्या नावाने. परंतु ते जे आहेत ते काय होतील, ते कोण, माझ्या प्रेरणेने. निश्चितपणे माझ्या प्रेरणेने त्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल असणारा जो रोष आहे, जो क्रोध आहे, तो क्रोध मावळेल, नष्ट होईल. आणि ते काय करतील, ते तुला पूर्वीप्रमाणेच की हो ठीक आहे, हा माझा पुत्रच, जो नचिकेता होता, जो त्या यमसदनी गेला होता, तोच पुन्हा या ठिकाणी परत आलेला आहे. आणि मग काय, अशा प्रकारे आपला पुत्र आपल्या जवळ पुन्हा आला. कुणालाही अलगला हे आसक्तीच आहे.
मोहच आहे पुत्राबद्दल. मग तो मोह काय, तर त्या मोहाच्या अनुषंगाने आता सोडल्यानंतर मुलगा बाहेर जरी गेला, लहान मुलं असतात 10वीपर्यंत असेल, मोठ्या झाल्या गोष्ट वेगळी, पण कुठे ट्रीपला गेली समजा, लहान मुलं असतील 5वी 6वी, तर काय आता आईवडिलांना झोप लागते का, जोपर्यंत ती ट्रीपची गाडी घरी येणार नाही आणि ती मुलं जोपर्यंत घरात येणार नाही, मग रात्री 12 वाजू 1 वाजू का असतं ते तसेच वाट पाहत असतात. मग काय होतं, ज्यावेळेस तो मुलगा त्या ट्रीपवरनं घरामध्ये आतमध्ये येईल त्यावेळेस निश्चिंत होतात. आणि मग काय, मग त्यानंतर त्यांना 12-1 नंतर तो घरामध्ये आल्यानंतर काय होतं, मग शांत झोप लागते. तसंच येते बोलले त्या अनुषंगाने की जा यमसदनी, परंतु कोणत्याही वडिलांना आपल्या मुलाला यमसदनी धाडून सुखशांती लागणार आहे का, नाही. मग तोच विचार, अरे नंतर का होईना क्रोधाच्या भरात माणूस बोलून जातो, पण नंतर विचार पडतो, हे मी काय केलं. आणि त्या विचारामध्ये मग काय, तो विचार करत सारखा ग्रॅव्हलिंग अथवा ते मनामध्ये चिंतन करत राहतो. तसंच इथे बोलले रागाच्या भरात, हे नचिकेता जा मृत्यवे त्वाम ददामी, ती तुला मी मृत्यूला दिलेला आहे. परंतु नंतर दररोज, आणि विचार कधी येतात, दिवसभर काही कामामध्ये असल्यानंतर आपले काही विचार नसतात, पण सगळी कामं एकदा संपली आणि आता झोपायचं म्हणून आपण काय होतो, आडवं होतो आणि लाईट घालवली की आपल्या डोक्यामध्ये सगळे जे काय विचार आहेत हे सगळे विचार आरंभ होतात. मारे मी असं केलं तसं केलं, उद्या अमुक करायचं तमुक करायचंय. त्याचप्रमाणे इथे सुद्धा काय झालं की अशा प्रकारे जरी ते बोलले होते काय मृत्यवे त्वाम ददामी, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये काय होतं, एक प्रकारचं दुःख होतं. आणि म्हणून अशा प्रकारे तू पुन्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितपणे काय, मग त्यानंतर उत्तर रात्रीमध्ये सुखपूर्वय झोपतील. मग त्यानंतर तू घरी आलेला कळल्यानंतर ते काय, आतापर्यंत जे चिंतन सारखं तुझ्याविषयी चाललेलं होतं ते संपेल आणि ते काय करतील, आता ते शांतपणे त्यांना आता झोप लागेल. कारण तुला मृत्युमुखात परत आलेला पाहिल्यानंतर त्यांना अत्यंत आनंद होईल. कारण अशा प्रकारे आपला जो मुलगा आहे हा मृत्युमुखातून पुन्हा आपल्या घरी आलेला आहे हे पाहिल्यानंतर त्यांना निश्चितपणे आनंद होईल. आणि ते आता काय, पूर्ववत यथा निद्रा त्या ठिकाणी घेतील. यथा बुद्धिस्त्वयी पुरस्ताद, आचार्यांचं असणारं भाष्य. आचार्य काय म्हणतात, आता ही कथा मात्र चालेल, त्यामुळे थोडंसं आता पुढे जाऊ. जिथं आता तात्विक विषय आहे तिथं आता विश्लेषण त्याचं करत जाऊ. यथा बुद्धिस्त्वयी पुरस्ताद पूरमासीत स्नेह समन्विता पितुस्तव भविता प्रीती समन्विता तव पिता तथैव प्रीतीतवान सौद औद्दालकी उद्दालकः एव औद्दालकी. अशा प्रकारे काय, तुझ्या वडिलांची बुद्धी ज्याप्रमाणे पहिल्यांदा, कुणाची, नचिकेताच्या असणारे जे वडील आहेत त्यांची बुद्धी काय ज्याप्रमाणे पहिल्यांदा कशी होती, प्रेमळ स्नेहयुक्त होती. पहिल्यांदा ज्याप्रमाणे प्रेमळ स्नेहयुक्त होती त्याचप्रमाणे ते तुझ्या प्रती विश्वस्त होतील. तशीच आता पहिल्यांदा पुन्हा तू गेल्यानंतर जशी पहिल्यांदा बुद्धी होती, यद्यपि क्रोधाभरामध्ये तुला या ठिकाणी पाठवलं त्यावेळेस, परंतु आता तू मात्र गेल्यानंतर तसं राहणार नाही. पहिल्यांदा ज्याप्रमाणे स्नेहयुक्त होती त्याचप्रमाणे होईल आणि ते काय, विश्वस्त होतील. विश्वस्त त्यांचा आता विश्वास पटेल. विश्वास पण बसला पाहिजे ना माणसाचा. सगळे आपण एकत्र असतो पण कोणाचा कोणावर सध्या विश्वास नसतो. असतात मस्त भरपूर असतात एकत्रित, परंतु विश्वासार्थ खरं जी आहे ती सगळ्यांची आजकाल एकमेकांबद्दलची कमी झालेली आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काय, जी विश्वासार्हता होती की हो हा माझाच पुत्र आलेला आहे, हा काय विश्वास त्यांचा मिळणार, म्हणून तुझ्या प्रति विश्वस्त होतील. येथे उद्दालकासच औद्दालकी असे म्हटले आहे. त्याचंच असणारं टोपण नाव झालं त्याचा अर्थ. थोडक्यात काय सांगायचं मला, टोपण नावाने त्याच औद्दालकी त्यांचं टोपण नाव. त्याचप्रमाणे अरुणाचा पुत्र असल्यामुळे तो आरुणी हे सुद्धा टोपण नाव आहे. नाम आहे उद्दालक, परंतु औद्दालकी आरुणी एक तरी नाव असेल ते भिन्न भिन्न अनुषंगाने व्यवहारामध्ये सुद्धा त्याला नाम मात्र नाही. कोणी काय म्हणेल, कोणी त्याच्या शरीरावरनं म्हणेल, कोणी त्याच्या पैशावरनं म्हणेल, कोणी त्याच्या सौंदर्यावरनं म्हणेल. कशावरनं लोक नावं पाडतील हे सांगता येत नाही. नावं पाडण्यामध्ये आपले लोक फार हुशार असतात.
त्या अनुषंगाने इथे सुद्धा उद्दालक जरी असलं तरी औद्दालकी, आरुणी ही त्यांची वेगवेगळी नावं त्या ठिकाणी. अशा प्रकारे माझ्याकडून आश्वस्त होऊन आणि मग मी त्यांना आश्वस्त केल्यानंतर किंवा माझ्याद्वारे आश्वस्त झाल्यानंतर काय होतील, ते प्रसन्न चित्ताने काय करतील, शयन करतील, की त्यांना आता खात्री होईल काय की खरोखरच माझा जो पुत्र होता नचिकेता, कारण हा कसा बहुनामे मी प्रथमो बहुनामे मी मध्यमः म्हणतोय, सगळ्यांमध्ये मी पहिलाच होतो, क्वचित दुसरा होतो. मग असा जो आहे प्रत्येक गोष्टी फर्स्ट क्लास मुलगा जो आहे, क्वचित इकडे तिकडे होणार, सगळ्या पालकांना आवडणारच, तसा हा अत्यंत प्रियच होता. परंतु प्रिय असल्यामुळे थोडीशी गडबड केली, कार्यव्यग्रतेमध्ये काहीतरी प्रश्न विचारला, म्हणून मृत्यूलोकी जावं लागलं. आणि म्हणून तू आता आल्यानंतर ते काय होतील, मी सांगितल्यानंतर निश्चितपणे यम म्हणतो की आश्वस्त होतील प्रसन्न चित्ताने. मग काय, एकदा त्यांना कळलं की ठीक आहे, काही हरकत नाही, हा माझाच पुत्र नचिकेता घरी आलेला आहे, मग आता काय प्रसन्न चित्ताने शयन करतील, ते क्रोधहीन होतील, कारण तुझ्यासारख्या मुलास मृत्यूच्या अधिकारातून मुक्त होताना पाहिला ना. की अशा प्रकारे तुझ्यासारखा पुत्र मृत्युमुखातून परत आल्यानंतर निश्चितपणे ते काय होतील, क्रोधहीन आणि अत्यंत त्यांचं मन शांत मनसा ते होतील. आणि असं सांगितल्यानंतर नचिकेतः उवाच, नचिकेत पुन्हा 12व्या मंत्रामधून आता स्वर्गलोकाचं किंचित वर्णन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. नचिकेत काय म्हणतोय, स्वर्गलोके न भयं किंचनास्ति न तत्त्वं न जरया विवेदी उभे तीर्थाशनाया पिपासे शोकादिको मोदते स्वर्गलोके. या ठिकाणी कोण, नचिकेता स्वर्गलोकाचं, तुमचा हा मृत्यूलोक आहे, परंतु स्वर्गलोकाचं किंचित वर्णन या ठिकाणी नचिकेत करतोय. काय म्हणतोय, हे यमराज, काय स्वर्गलोके, स्वर्गलोकामध्ये काहीच भीती नाही, मृत्यूलोकामध्ये यमलोकामध्ये भीतीच आहे. यमाला पाहिल्यानंतर नाव घेतल्यानंतर आपण म्हणतो, म्हणून आपण म्हणतो काय, संध्याकाळच्या वेळेस मृत्यू आता यमाचं नाव घेऊ नये, आपण म्हणतो का ना आपल्या वाक्प्रचारामध्ये सगळ्यांचं असतं, संध्याकाळाचा दिवा लागायची वेळ झाली, आता कशाला असं नाव घेतो, कशाला अशा वेगवेगळ्या गोष्टी बोलतो, विचित्र गोष्टी करतोस, आपण म्हणतच असतो. आणि त्याचप्रमाणे म्हणजेच काय, स्वर्गलोकामध्ये भय नाही, पण मृत्यूलोकामध्ये सगळं भयच आहे. तिथं यातना नाना प्रकारचे आहेत, त्यामुळे त्याचे काय, तिथे त्या ठिकाणी भीतीच आहे. ते भूतनंतर तेथे आपले वश चालत नाही, तिथं आपलं काही चालत नाही, तेथे कोणी वृद्धावस्थेला घाबरत नाही, तिथं वृद्धावस्था नाही. स्वर्गलोकामध्ये तुम्ही गेल्यानंतर काय, सगळे समसमान, सगळे जे आहे सगळ्यांचं एकच वय, 30च्या आसपासच सगळे असणारे आहेत. पण त्यामुळे काय, सगळ्यांचे कोणी तिथं वृद्ध अवस्थेमध्ये तुम्ही स्वर्गलोकामध्ये हा वृद्ध आहे असं तुम्ही आता पाहतो, आपण पिक्चरमध्ये असेल किंवा अनेकच्या अनुषंगाने आपण स्वर्गलोकाचं वर्णन ऐकल्यानंतर त्या स्वर्गलोकामध्ये काय वर्णन आहे, त्या स्वर्गलोकामध्ये कोणालाही कधीच काय होत नाही, बाधा होत नाही, कोणी त्या ठिकाणी वृद्ध होत नाही, कायम चिर तरुण त्या ठिकाणी जोपर्यंत त्यांचा कालावधीमध्ये आहे तोपर्यंत. कारण त्या ठिकाणी कशासाठी गेलेले आहेत, ते भोग भोगण्यासाठीच गेलेले आहेत. म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा कोणाला त्या ठिकाणी वृद्धत्व प्राप्त होत नाही. स्वर्गलोकात मनुष्य भूक तहान यांना प्रार करतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी भूक नाही, तहान नाही लागत. अशा अनुषंगाने त्या सगळ्याला पार करून शोकावर विजय प्राप्त करून त्या ठिकाणी आनंद प्राप्त करतो. पुढं स्वर्गलोकाचं वर्णन त्या ठिकाणी करतोय कोण, नचिकेता यमाला म्हणतात. तो स्वर्गलोक अशा प्रकारे आहे. आणि मृत्यूलोकामध्ये दुःखच आहे, स्वर्गलोकामध्ये सुखच आहे, हे त्याला त्या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. स्वर्गलोके रोगात् निमित्तं भयं किंचिदपि नास्ति न च तत्र त्वं मृत्यो सहसा प्रभवतस्य जरया युक्तः इह लोकवत्तत्तो न बिभेति कुतश्चित तत्र. अशा प्रकारे काय म्हणतोय, स्वर्गामध्ये रोगादीमुळे होणारे भय किंचिदपि नाही. कशामुळे होणार, त्या ठिकाणी रोगादी जे आहे, रोगादी नुसता मला हा आजार झाला एवढं जरी म्हटलं तरी मनुष्याच्या मध्ये धस्स होतं. त्या भीतीनेच रोगाच्या भीतीनेच मनुष्य काय होतो, अर्धागलित गात्र होतो.
परंतु तिथे असं काही नाही. म्हणून स्वर्गामध्ये रोगादीमुळे होणारे भय किंचितपि नाही. किंचितपि त्या ठिकाणी रोगादीपासून होणारं भय निर्माण होत नाही. तिथे आपले सुद्धा काही चालत नाही. आपण किती म्हटलो असं करावं तसं करावं, आपले म्हणजे कोणाचे? त्या ठिकाणी यमराजाचा स्वर्गलोकावर अधिकार नाही, त्याचा मृत्यूलोकावर अधिकार. म्हणून तुमचं सुद्धा म्हणतोय नचिकेत यमाला म्हणतोय त्या ठिकाणी आपले सुद्धा काही चालत नाही. त्यानंतर आता या लोकाप्रमाणे ते वृद्धावस्था सुद्धा नाही. तुमच्या लोकामध्ये आल्यानंतर वृद्धा आधी सगळ्या अवस्था आहेत, ही अवस्था ती अवस्था अनेक प्रकारचं. कारण काय? तुम्ही केलेल्या पापाचं क्षालनच आहे तिथं. त्याकरता त्या अवस्थेमध्ये जाऊन ते भोगच घेणं आहे तिथं, दुःखाच्या अनुषंगाने ते प्राप्त करून घेणे. आणि म्हणून आता या लोकामध्ये ते वृद्धावस्था युक्त होत सगळे जे आहेत त्या ठिकाणी तुमच्याकडे वृद्धावस्थाने युक्त आहे, पण तिथं कोणी वृद्ध नाही, सगळे चिरतरुणच आहेत, कोणताच मनुष्य तिथे. आणि म्हणून स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर त्या पुण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कुणी तुम्हाला घाबरत सुद्धा नाही. त्या व्यतिरिक्त पुरुष तहान भूक यांना पार करून जातो. त्यानंतर तहान नाही, भूक नाही, कुठल्याही प्रकारचा शोक नाही. म्हणजे दुःख जे आहे स्वर्गात गेल्यानंतर आनंदच आहे. थोडक्यात सगळीकडे आनंदच आहे, अनेक नाना विधाचे तिथं ठिकाणी बसणारे भोग हे ते, त्यामुळे त्या ठिकाणी काय आनंदच आहे. म्हणून तिथं कुठल्याही प्रकारचा शोक सुद्धा नाही. शोकातिक होऊन मानसिक दुःखापासून काय होतो? तो त्या ठिकाणी त्याला सुख मानसिक दुःखापासून छुटकारा पाहून त्या दिव्य स्वर्गलोकात आनंद प्राप्त करतो. आणि म्हणजे अशा प्रकारे स्वर्गलोकाचं असणारं वर्णन. तो स्वर्गलोक कसा आहे? तो स्वर्गलोक अशा प्रकारे जिथे काय वृद्धावस्था नाही, तहान नाही, भूक नाही, चिरतरुणता आहे, कुठल्याही प्रकारचा शोक नाही. आणि विशेष म्हणजे त्या स्वर्गलोकामध्ये तुमचं काही चालत नाही. असा जो स्वर्गलोक आहे तो काय कायम त्या ठिकाणी काय आनंदच प्राप्त होत आहे. असा तो त्या स्वर्गलोकाचं या ठिकाणी कोण नचिकेत या ठिकाणी वर्णन करून त्यानंतर दुसरा जो वर आहे साधनाभूत असणारी अग्निविद्या, त्या अग्निविद्येचं या ठिकाणी प्रतिपादन दुसऱ्या वराचा असणारा 13व्या मंत्रापासून आरंभ करतात. स्वत्तग्निगम स्वर्गमध्ये मृत्यो प्रबृहीतगम शब्ददाना यमय्यम स्वर्गलोकामृतम भजंत एतद्वितीयेन वृणेवरेण. अशा प्रकारे या मंत्रा 13व्या मंत्राच्या द्वारे किंवा 13व्या मंत्राच्या पासून पुढच्या असणाऱ्या काही मंत्राच्या द्वारे जो दुसरा वर अग्निविद्या संबंधी आणि तिसरा मोक्षविद्या संबंधी. पहिला वडिलांची नाराजी दूर व्हावी या करता, म्हणजे अशा प्रकारे असताना पहिला वर या ठिकाणी सांगितला. दुसरा जो वर आहे अग्निविद्या त्या संबंधित विषय जो आहे हा 13व्या मंत्रामध्ये आरंभ केला त्यांनी. त्याचं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.